कशी बनवायची ते दाखवणार आहे. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण सांगूया. हे आम्ही सकाळी ताकामध्ये नाचणीचं पीठ भिजत ठेवले होते. आता ते पाणी बनलं आहे आणि आता आपण जिरे आणि आलं, मिरची, लसूण, मीठ आणि कोथिंबीर आणि मातीच्या भांड्यात मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. आता आपण नाचणीचे आंबील बनवायला स्टार्ट करूया. आता आपण थोडंसं पाणी घेतलेलं आहे, ते आपण गरम करत ठेवायचं. आता आपण गरम करत ठेवलेलं आहे पाणी. जोपर्यंत उकळी येऊ नये तोपर्यंत आपण गरम करतच राहायचं. पाण्याला उकळी तोपर्यंत आपण आलं, मिरची, लसूण चेचून घेऊया. आता आपण मिरची, आलं आणि लसूण चेचून घेतलेलं आहे. आता आपण ते काढून घेऊया. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण मीठ, पेस्ट आणि जिरे टाकून घेऊया. आता आपण मीठ टाकून घेऊया सगळं. आता आपण पेस्ट टाकून घेऊया आणि जिरे. आता नाचणीचं पीठ आपण या पाण्यात टाकून घेऊया आणि यात थोडं थोडं टाकून हे हलवून घेऊ. आता आपण एकसारखं हलवायचं आहे. हे 5 मिनिटं आपण शिजवून घेऊया. आपण 5 मिनिटे शिजवून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करून आपण कोथिंबीर टाकून घेऊ.
आता माझं छानसं आंबील रेडी आहे आणि उन्हाळ्यात प्यायसाठी पण हेल्दी असतं आणि आपल्या शरीराला चांगलं असतं. आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून घेऊया. तुम्हाला नाचणीची रेसिपी कशी वाटली? नाचणीची आंब्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बाय बाय. आज ज्योतिबा देवाचा प्रसाद बोलवलेला आहे. त्यासाठी आम्ही प्रसादाला पुरणपोळी आणि नाचणीचे आंबील बनवलेले आहे. कसे वाटले तुम्हाला आंबीलची रेसिपी, नाचणीच्या आंब्याची रेसिपी कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बाय.